मराठी कथा, कौटुंबिक कथा. त्या घराच्या आजूबाजूला खूपशी मोकळी जागा होती. घरापासून अगदी थोड्या अंतरावर एक लहानसा ओढा वाहत होता. या साऱ्या गोष्टी त्या जाहिरातीत लिहिल्या होत्या. मोटार ठेवण्यासाठी आटोपशीर जागा, नोकरांसाठी 2 खोल्या, घराच्या दक्षिणेस दूरवर पसरलेल्या आर्टमोरच्या हिरव्यागार मैदानाचा सुंदर देखावा. घराची किंमत अगदी माफक आहे. अगदी असलेच एखादे घर मी कितीतरी दिवस शोधत होतो. ती जाहिरात वाचताच मला पुन्हा आशा वाटू लागली आणि ते घर एकदा जाऊन पाहायचेच ठरवले. आयुष्याची 50 वर्ष गजबजलेल्या शहरात राहून मी अगदी कंटाळून गेलो होतो. शेतावरून थरथरत येणाऱ्या वाऱ्याच्या आल्हादकारक झुळुकीत आपल्या स्वतःच्या छोट्याशा घरात बसून आपण आपले लेखन करावे, हे माझ्या जीवनाचे एक गोड स्वप्न होऊन राहिले होते. आत्ताच माझ्या डोळ्यापुढे क्षितिजापर्यंत पसरलेले डार्टमोरचे मैदान दिसू लागले. त्या चित्रावर मध्येच एक छोटेसे वेलींना आच्छादलेल्या भिंतीचे घर कुठून तरी सरकवले. लगेच त्याजवळ वाहत जाणाऱ्या ओढ्याचा अस्पष्ट झुळझुळ आवाज मला ऐकू येऊ लागला आणि लगेच त्याच्या काठी मावळत्या सूर्याच्या प्रकाशात समोर पसरलेले हिरवे वैभव पाहत असलेली माझी आकृतीही माझ्या डोळ्यापुढे दिसू लागली. मी लगेच माझी मोटर बाहेर काढली व जाहिरातीत दिलेल्या पत्त्याकडे तिचे तोंड वळवले. आजूबाजूला सारे कसे विलक्षण आल्हाददायक होते. डोळे निववून सोडणारे निरभ्र निळे निळे डोळे आकाश, रस्त्याच्या कडेने असलेल्या वृक्षांवर गाणारे लाख पक्षी व मैदानावर बेफामपणे धावणारी ती शिंगरे, या साऱ्यात जणू निरनिराळ्या स्वरूपात जीवनानंद नुसता ओसंडून राहिला होता. त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला प्रिन्सटाऊन गाव होते. गाव कसले, 100-200 धुरकटलेल्या झोपड्यांचे ते एक भिकार खेडे होते. गावाच्या समोर स्मशानाच्या बाजूला उंच उंच भिंतीचा भयाण सुरुंग होता. त्या प्रचंड दरवाजासमोर संगीने घेतलेले 2 शिपाई सारखे हेरझरे घालीत होते. बाजूच्या रस्त्यावरून क्वचित जाणाऱ्या मोटारीकडे किंवा सारखी कुंपणात शिरणारी आपली मेंढरे शीळ घालीत वळवून नेत असलेल्या धनगराकडे तो चुकून देखील पाहत नसत. हातपाय ताठ करून समोर पाहत कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत जायचे व जणू जगाच्या कडेला पोहोचल्याप्रमाणे एकदम मागे वळायचे, एवढेच त्यांचे जीवन होऊन राहिले होते. वास्तविक प्रिन्स टाऊन गाव आधीच इतके बेकार होते की त्याच जागी तो तुरुंग आणून त्या शिकारपणाला हातभार लावायची काहीच जरुरी नव्हती. त्या तुरुंगासमोर पेट्रोल पंप होता. तेथील भला लठ्ठ नोकर खुर्चीवर बसूनच डुलक्या घेत होता. मात्र मध्येच तोंडावर बसलेल्या माशा हाकण्यासाठी तो आपला जाडजूड हात हवेत फिरवे. माझी मोटार थांबल्याचा आवाज ऐकताच जणू जागा असल्याप्रमाणे तो चटकन उठला व त्याने पेट्रोल भरले. तेथे उभा असताना माझ्या मनात त्या घराचेच विचार चालले होते. खूपशा धडपडीनंतर का होईना, आपण अगदी स्वतःचे असे एक घर घेण्याचे दिवस मी पाहत आहे. आज मी पूर्णपणे स्वतंत्र आहे. ते गाणारे लाख पक्षी व बेभानपणे धावणारी ती शिंगरे यांच्या इतकाच मी जीवनाचा मनमुराद आनंद घेऊ शकतो, या समाधानाने माझे मन क्षणभर भरून गेले होते. पण प्रत्यक्ष त्या तुरुंगासमोर उभा असूनही मला कॉक्सनची आठवणही झाली नाही आणि त्याच क्षणी कॉक्सन मला दिसला. बळकट, जाडेभरडे कपडे घातलेले 6 कैदी रखडत त्या तुरुंगाकडे येत होते. त्यांच्यापैकी काही उंच होते तर काही ठेंगणे होते, काही धिप्पाड होते तर काही अगदीच किरकोळ होते. पण त्या सगळ्यात एक गोष्ट मात्र सारखीच दिसून येत होती. त्यांचे चेहरे मातीचे केल्याप्रमाणे भकास दिसत होते. स्वतंत्र जीवन म्हणजे काय याची आपणास आता कल्पनासुद्धा उरली नाही, अशा आशयाच्या हताश चेहऱ्यांनी खाली मान घालून ते पावले टाकीत होते. त्यांच्याबरोबर असलेल्या बंदुकाला ऑर्डर त्यांच्या स्वतंत्र जीवनाच्या थडग्यावरील
शिलालेखाप्रमाणेच वाटत होता. कॉक्सनचे विपुल काळे केस जाऊन त्या जागी राठकाठ्यांसारखे बनलेले केस दिसत होते. त्यांच्या देखण्या चेहऱ्यावर त्या आनंदी हास्याऐवजी पाहणाऱ्याला हळहळ वाटायला लावणारी एक प्रकारची हताशता आली होती. त्या तुरुंगात तो माझ्यामुळे आला होता. त्यांच्या या जळालेल्या जीवनाला मी जबाबदार होतो. पण दैवाच्या मनात मला पूर्णतः लाजवायचे नव्हते असे दिसले. कारण कॉक्सने माझ्याकडे पाहिलेच नाही. एकामागोमाग एक ते 6 जण जबड्यासारख्या दिसणाऱ्या त्या तुरुंगाच्या दारातून आत गेले. मी माझी मोटार मागे वळवली. डार्टमूरचे क्षितिजापर्यंत पसरलेले मैदान, त्यावर मध्येच अंग आवळून पडलेले भिकार प्रिन्स टाऊन गाव आणि तेथील कॉक्सन असलेला तुरुंग, ही सारी दृश्य आपण लिहिता लिहिता मान वर करून पाहताच आपल्या दृष्टीस पडावे हे मला सहनच होईना. जीवनाच्या निरनिराळ्या दालनातून मी आणि कॉक्सन दोघे मिळून हिंडलो होतो. आम्ही लहान असताना तो आमच्याकडे खेळायला येत असे. एक दिवस आम्ही हळूच कुंपणामधून शेजारच्या मेटलंड यांच्या बागेत डोकावून पाहिले की ती मेटलंड जवळच एका बाकावर वाचित बसली होती. संध्याकाळचा सोनेरी सूर्यप्रकाश भांड्यात धरून खाली ओतावा त्याप्रमाणे तिचे तांबूस सोनेरी केस बाकामागे दिसत होते. हात जरा पुढे करताच ते केस हातात धरून ओढता येणे शक्य होते आणि तसे करण्यासाठी आमचे हात अगदी शिवशिवत होते. पण आम्हा दोघांनाही आपली हौस कशी भागवायला मिळणार, कारण एकाने केस धरताच ती पटकन बाकावरून खाली उतरेल, मग दुसऱ्याची वाट काय. म्हणून आम्ही दोघांनी एकदमच ते मऊ सोन्यासारखे दिसणारे केस खूप जोराने ओढण्याचे ठरविले. आम्ही एकदम पुढे सरकलो व अगदी मनापासून मोठ्या उत्साहाने तिचे केस ओढू लागलो. कॉक्सन मध्येच ओरडला, "अरे जॉर्ज, माझ्या खिशातली कात्री काढ जरा. थोडे कापून टाकतो ते ऐकून तर फिबी इतक्या मोठ्याने ओरडली की तिची आई व 2 मोलकरणी धावतच बाहेर आल्या व आम्ही तेथून धूम ठोकले. आम्ही दोघे मँचेस्टर ग्रामर स्कूलमध्ये होतो. त्याच वेळी फिबी मुलीच्या शाळेत गेली. काही पुष्कळदा तिच्या मागे येत असू, कारण फिबी, कॉक्सन, मी सारेजण जवळजवळच राहत होतो. पुष्कळदा ती एकदम मागे वळून आम्हाला रागाने शिव्या देऊ लागे. तिच्या रेखीव नाकाप्रमाणे तिची जीभही मोठी धारदार होती. आम्ही वाचलेल्या एका गोष्टीतील नायकाप्रमाणे